नमस्कार, मी छाया कदम आणि तुम्ही मला बघताय फिल्मफेअरवर. खरं तर अशा खूप स्त्रिया माझ्या आयुष्यात आहे. मी एका दोघांची नावं नाही घेऊ शकत, पण म्हणजे खूप अशा मैत्रिणी माझ्या वाट्याला आल्यात. जसं माझी सुषमा नावाची मैत्रीण आहे, जी कॉलेजपासून माझ्या बरोबर आहे. म्हणजे तिने माझ्यासाठी एवढ्या गोष्टी आयुष्यात केल्या आहेत ना, की मी पुढे सक्सेस होणार आहे, नाही होणार आहे, हेही तिला माहीत नव्हतं. पण ती प्रत्येक वेळी माझ्यावर उभी असायची. आणि काही जण आहेत ना, तुम्हाला त्यांच्या वागण्यातूनच कळतं, की आयुष्यात मला कशाला महत्त्व द्यायचंय आणि नाही द्यायचंय. तर अशा खूप स्त्रिया माझ्या वाट्याला आल्या आहेत. नंतर माझी आई तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, की म्हणजे मी आईला जेवढं बघितलंय ना, माझी आई ना फक्त नवऱ्यासाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा किंवा नातेवाईकांसाठी ती फक्त करत आली आहे. तिने ना त्यातून आपल्याला काय मिळणार आहे याचा कधीच विचार नाही केला. तर एक तिचा पण माझ्यावर प्रभाव खूप आहे. असे ना कित्येक लोक आहेत, तर ना अशा कित्येक स्त्रिया आहेत ना, ते प्रत्येक स्त्रीकडून हिच्याकडून हे मिळालंय, तिच्याकडून ते मिळालंय. पण मी नशीबवान आहे, की अशा खूप स्त्रिया माझ्या वाट्याला आल्या आहेत. आणि आज जे काही मी जिथे कुठे पोहोचले ती फक्त त्यांच्यामुळे. म्हणजे मी बरेच वेळा सांगते, की खूप लोकांचा मला बोलतात ना, की असा सपोर्ट आहे, ज्याच्यामुळे मी इथेच मी कुठेच नसले असते. सो येस, मी जिथे पोहोचले तिथे ह्या सगळ्या माझ्या पाठीशी. खरं सांगू, मी कामाला सुरुवात केली ना, तर मी असं कधीच अनुभवलं नाहीये. आणि जेव्हा कधी मला असं वाटलं ना, तर मला हे सांगायला आवडेल, की मी तिथे जेव्हा वाटलंय तेव्हा विरोध केलाय. जसं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटतं हे चुकीचं घडतंय, तर तुम्ही नाही बोलायला शिका ना. तुमचं बघून मग इतर लोकांचा कॉन्फिडन्स वाढेल. सो असं मी केलंय. जसं मी मगाशी सांगायला विसरले, एका ठिकाणी शूट सुरू असताना मला त्या डिरेक्टरचं वागणंच पटत नव्हतं. कारण तो पुन्हा पुन्हा बोलायचा, मराठी जैसा काम नहीं करना है, मराठी जैसा काम नहीं करना है. आणि मला एका पॉइंटला असं झालं, की मग तू कशाला करतोयस मराठी फिल्म. तो दिल्लीहून आलेला डिरेक्टर होता आणि माझ्या समोर आपली एक उत्तम ऍक्ट्रेस, जिला नॅशनल अवॉर्ड आहे, तो तिला सांगत होता. आणि मला ते स्वतःला इतकं इन्सल्टिंग वाटलं ना, मी त्याला म्हटलं, मी थांबवलं शूटिंग आणि म्हटलं, की जर तुला मराठीत सारखं नाही करायचंय, तर तू कशाला मराठीत काम करायला आलाय. मला सांगायचं हेच आहे, की तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. आणि जर तुमच्या एखाद्या वागण्याने इतर लोकांचा जर कॉन्फिडन्स वाढत असेल, सेम जसं मी माझ्या म्हणजे स्त्रियांबद्दल सांगितलं, तसे असे खूप पुरुष आहेत, को आर्टिस्ट आहेत, ज्यांच्यामुळे ना कायम असं मला सेफ वाटत राहतं. आणि ते हक्काने तुम्हाला सांगतात, की छाया हे बरोबर आहे, छाया हे चुकीचं आहे. किंवा असेही खूप पुरुष मित्र, ऍक्टर, डायरेक्टर माझ्या वाट्याला आलेत ना, की चुकलंय हे सांगायला सगळेजण येतात, पण चुकल्यानंतरही आहे ना, त्याच्यातून सावरायला जी तुम्हाला येतात ना, ते खरे मित्र असतात. आणि मी त्या बाबतीत पण खूप श्रीमंत आहे. मला असं वाटतं ना, हे सगळं शिकवण्यापेक्षा ना, आपल्या वागण्यात ते आलं ना, तर ऑटोमॅटिकली आपल्या आजूबाजूची माणसं शिकतात. त्याच्यासाठी ह्या सगळ्या ना आपल्याच गोष्टी असायला पाहिजे.